नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता 31 डिसेंबरची पार्टी ठेवलेली असते आणि त्याचबरोबर न्यू इयरसुद्धा सुरू होणार असतं. त्यामुळे देशमुखांच्या इथे खूप छान अशा पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि त्या पार्टीमध्ये काव्या, नंदिनी यांनासुद्धा आग्रहाने मानिनी आणि विक्रम काका यांनी बोलावलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता ऑफिसचे सगळे लोक तिथे येणार. लोकांमध्ये चर्चा नको, गैरसमज नको म्हणून नंदिनी आणि काव्यासुद्धा त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या असतात. पण तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या ही आता पारच्या मागे पुढे करत असते. ही गोष्ट रम्याला खटकते आणि म्हणूनच रम्याने इथे पारच्या आणि तिथे जमलेल्या लोकांच्या नजरेतून काव्याला पाडण्यासाठी तिला ती फसवून जबरदस्तीने दारू पाजणार असते. पण इथे आता ही गोष्ट पारच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे रम्याने काव्याला फसवून दारू पाजल्यामुळे इथे पार्थने भर पार्टीमध्ये रम्याच्या कानाखाली दिलेली असते. तिचं थोबाडच फोडलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दारू प्यायलेली काव्या पार्थला बघून खूपच जास्त रोमॅन्टिक झालेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे पारसुद्धा आता सगळ्यांसमोर काव्याची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत असतो. पण इथे काव्या काही कुणाचं ऐकत नाही. पार तिचा नवरा आहे असं जोरजोरात म्हणत त्याच्यावरती हक्क दाखवत ती आता फुल टू रोमांस करत असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता रम्याचा प्लॅन तिच्यावरतीच उलटा होतो, कशा पद्धतीने इथे काव्य आणि पार्थ दोघेजण एकत्र येतात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्य जीवाला फोन करते आणि म्हणते की आपण आता चौघेजण बसून बोललं पाहिजे. पार्थ आणि नंदिनीताई यांच्या मनामध्ये जो काही आता गिल्ट आहे किंवा राग आहे, हे आपण सगळं बाहेर काढलं पाहिजे. झालं गेलं सगळं विसरून जाऊया. आपला पास्ट जो काही होता आपण दोघेजण विसरलोय आणि आपण दोघेही आपल्या आयुष्यामध्ये आता अशा टप्प्यावरती आहोत की आपण आपल्या लाईफ पार्टनरला सोडू शकत नाही आणि या गोष्टीची जाणीव आपण त्यांना करून देऊया. लोकांचा विचार आपण का करायचा? लोक बोलायलाच असतात. त्यामुळे आता कॅफेमध्ये नंदिनीताई आणि पार्थ हे दोघेजण भेटणार आहेत. आपण आता तिथे जाऊन भेटूया. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी आणि पार्थ हे दोघेजण भेटलेले असतात कारण पार्थला काव्याचे पुस्तकं द्यायचे असतात. तिची आता महत्त्वाची मुख्य एक्झाम येणार असते. त्यामुळे तिला लागणारी पुस्तकं इथे पार्थ तिची नंदिनीला नेऊन देतो आणि सांगतो की काव्याची मेन एक्झाम येणार आहे, तेव्हा अभ्यासासाठी तिला ही पुस्तकं लागतील. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमच्या मनात काव्याबद्दल इतकं प्रेम आहे की तुमच्या मनामध्ये तिरस्काराला जागासुद्धा उरली नाही आहे. मग का तुम्ही हे सगळं करताय? तो म्हणतो की तिरस्काराला जागा नसली तरीसुद्धा गिल्टला आहे ना. माझ्या मनामध्ये गिल्ट आहे की मी माझ्या भावाचं प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतलं. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की माझ्यासुद्धा मनामध्ये हेच आहे की काव्याला मी तर नेहमीच म्हणत असते की दोन प्रेम करणारी व्यक्ती एकत्र आली पाहिजे. पण काव्याच्या बाबतीत, माझ्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीत मीच कसं काय तिचं प्रेम हिरावून घेतलं, म्हणून माझ्या मनातसुद्धा ते गिल्ट आहे आणि म्हणून मी जीवांबरोबर राहू शकत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, मग तुमचीसुद्धा अवस्था तीच आहे जी माझी अवस्था आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की काहीही झालं ना जीवा, तरी आज आपण या दोघांबरोबर बोलायचं. तेव्हा जीवा आणि इथे काव्या दोघेही नंदिनी आणि पार्थजवळ बोलायला येतात. त्यांना समजावत असतात, सांगत असतात की हे बघा, आमचा जो काही पास्ट होता त्याचा विचार तुम्ही करू नका. तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. मग आता झालं गेलं विसरून आपण पुढे जाऊ शकत नाही का? जसं नंदिनीताई आणि पार्थ यांचं लग्न ठरलं होतं पण ते एकमेकांबरोबर झालं नाही, तसंच जीवाचं आणि माझं लग्न ठरलं होतं पण ते झालं नाही, असं आपण नाही का विचार करू शकत? काव्य आता छान पद्धतीने समजावत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, पण तुमचं प्रेम होतं. तेव्हा काव्य म्हणते, अगं पण ते संपलंय, आमच्यात आता प्रेम उरलेलंच नाही आहे. तेव्हा इथे काव्य इतकं समजावूनसुद्धा पार्थ काही ऐकायला तयार नसतो. पार्थचा राग काही जात नाही आहे. तेव्हा काव्य म्हणते, पार्थ, तुम्ही माझी पुस्तकं घेऊन इथे आलात ना? का आलात? तुम्हाला अजूनही माझी काळजी आहे. मग ती काळजी दाखवा ना. मनामध्ये का ठेवताय तुम्ही? का मला एक संधी देत नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो,
काव्या म्हणत असते की आता नवीन वर्ष सुरू होणार आहे, आपण सगळेजण झालं गेलं सगळं विसरून ह्या 2026ची छान पद्धतीने आनंदाने इथे आता सुरुवात करूया ना. तेव्हा प्रेक्षकांनो, आता 31 डिसेंबर असतं आणि त्यामुळे विक्रम काका आपल्या स्टाफला त्यांनी घरी पार्टी दिलेली असते. दरवर्षीप्रमाणे पार्टीचं आयोजन घरीच करण्यात आलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काकांनी आणि मानिनीने स्वतः स्पेशली नंदिनी आणि काव्या यांना बोलावलेलं असतं. जे काही राग रुसवा आहे मनामध्ये तो सगळा बाजूला ठेवायचा आणि या दिवशी तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं अशी माझी मनापासून इच्छा आहे, असं प्रेक्षकांनो इथे विक्रम काकांनी सांगितलेलं असतं. काव्या आणि नंदिनी दोघेही जणी विक्रम काकांचं म्हणणं टाळू शकत नाही, कारण त्यांना वडिलांच्या जागी मांडतात. तेव्हा इथे नंदिनीसुद्धा नकार देत नाही. इथे लोकंसुद्धा आता ऑफिसमधले येणार म्हणजे ते आमच्याबद्दल विचारणार, उगाच चर्चांना उधाण नको, म्हणून नंदिनी पार्टीला यायला तयार होते. सगळ्या लोकांना सिच्युएशन माहिती असते आणि आता सगळे ऑफिस आणि कंपनीमधलेच लोक असल्यामुळे कुणीही त्यांच्या दुखऱ्या नशेवरती आता हात ठेवायला जात नाही किंवा बोट लावत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा पार तिच्याकडे बघतच राहतो. ही गोष्ट रम्याला खटकते. रम्या म्हणत असते की हिला इथे यायची काय गरज होती आणि ती काव्याचा अपमान करूनच तिला घरातून जायला सांगत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ रम्याला ओरडतो. माननीसुद्धा म्हणते तुला बोलायची गरज नाही आहे आणि हे बघ, ही पार्टी आपण आपल्या स्टाफसाठी ठेवली. वर्षभर बिचारे आपल्या कंपनीसाठी आपल्या ऑफिससाठी काम करत असतात. त्यांचा हा वर्ष शेवटचा दिवस छान जावावा आणि नवीन सुरुवात आनंदाने व्हावी यासाठी आपण दरवर्षी ही पार्टी ठेवत असतो. त्याच्यामध्ये मला अजिबात कुठल्याही पद्धतीचा गोंधळ नको आहे, मी तुला आत्ताच सांगते, असं मानिनीने तिला खडसावून सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या इथे पार्थबरोबर फिरत असते आणि त्या दोघांना एकत्र बघून रम्या जेलेस होत असते. नंदिनी आणि जीवासुद्धा दोघे एकत्र असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी आणि जीवा बोलत वगैरे असतात, कारण नंदिनीला लोकांना इथे चर्चेला विषय द्यायचा नसतो. त्यामुळे इथे आता काव्या पार्थ दोघेजण एकत्र असतात. तेव्हा पार्थ आपल्या मित्रांबरोबर बोलण्यासाठी बाजूला जातो आणि तिथे काव्या उभी असते. तेव्हा रम्या आता तिथे आलेला जो स्टाफ असतो त्यातल्या एका मुलीला बोलावते आणि तिच्या हातामध्ये इथे आता ज्यूसचा ग्लास देते आणि म्हणते त्या काव्याला जाऊन दे. बिचारी एकटीच मगापासून उभी आहे ना, पण तिने त्याच्यामध्ये दारू टाकलेली असते, दारू मिक्स केलेली असते आणि तेव्हा इथे हा सगळा प्रकार पार्थने बघितलेला असतो. रम्या आता त्या मुलीला पाठवते आणि काव्याला प्यायला देते. काव्या तो ग्लास घेते, थँक्यू म्हणून प्यायला सुरुवात करणारच असते. तेवढ्यातच पार्थ तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता पार्थ थांबवणार कसा, कारण तो रागवलाय, बोलत नाही आहे ना. मग तेव्हा इथे अर्ध ग्लास आता काव्या प्यायलेली असते. त्यानंतर पार्थ जातो आणि तिच्या हातातून ग्लास घेऊन बाजूला ठेवतो. काव्या म्हणते, पार्थ, आता तुम्ही मला ज्यूससुद्धा पिऊ देणार नाही आहेत का? तेव्हा पार्थ म्हणतो, तो ज्यूस नाही आहे, त्याच्यामध्ये दारू आहे. तेव्हा काव्या म्हणते, तुम्हाला कसं माहीत? तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याचं डोकं आता जड झालेलं असतं. ती म्हणते, देशमुख, मला तुम्ही दोन का दिसताय? तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या म्हणत असते, पार्थ काय झालं रे? तेव्हा पार्थ म्हणतो की हे काय केलंस तू रम्या? रम्याला वाटतं की आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे, पण पार्थचं लक्ष असतं. तेव्हा इथे रम्या म्हणते, अरे ही काय दारू प्यायली की काय, अशी का चालते? तेव्हा इथे काव्याची सगळ्यांसमोर इज्जत घालवण्यासाठी इथे रम्याने तिला फसवून दारू पाजलेली असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की पार्थ, माझं डोकं खूप जड होतं आहे, मला कसं तरी होतं आहे. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, बघतोयस ना पार्थ, ही मुलगी तुझी इज्जत घालवायला आली. तेव्हा पार्थ म्हणतो, गप्प बस रम्या, हे सगळं तू केलेस मला माहिती आहे. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ, तू विनाकारण माझ्यावरती आरोप करू नकोसा, मी काहीही केलेलं नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थने इथे काव्याला फसवून दारू पाजल्यामुळे रम्याच्या आता थोबाडीत दिलेली असते, कारण ती विनाकारण इथे काव्यावरती कमेंट करत असते वाईट आणि ते पार्थला सहन होत नाही. आता 31च्या दिवशीसुद्धा काव्याचा इथे अपमान करत असल्यामुळे पार्थला त्याचा राग असह्य होतो. तो सहन करू शकत नाही काव्याच्या विरोधात कुणीही वाईट साईड बोललेलं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे पार्थचा हात आता 31च्या पार्टीमध्ये रम्यावरती उचलला जातो. तिचं थोबाड फोडल्यानंतर रम्या म्हणते, पार्थ, तू ह्या मुलीसाठी, ह्या फ्रॉड मुलीसाठी तू माझ्यावरती हात उगारलास? तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या ही माझी बायको आहे आणि रम्या, तिच्याजवळ बोलताना, तिच्याबद्दल बोलताना तू भान ठेवून बोलत जा.
मी अजिबात सहन करणार नाही तू काव्याचा अपमान केलेला. तू विसरू नकोस, जे काही झाले त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. ती सिच्युएशन वाईट होती आणि हे तुलासुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे मग तू असंही म्हणशील की माझं आणि नंदिनीचं सुद्धा लग्न ठरलं होतं, म्हणून तू आम्हालासुद्धा दोघांना इथे लिंकअप करशील का? तेव्हा इथे रम्या म्हणते, पार्थ हे तू काय बोलतो आहेस? तेव्हा पार्थ म्हणतो, मी खरं तेच बोलतो आहे. त्याच्यामुळे यापुढे काव्याच्या विरोधात जर तू एक तरी अपशब्द बोललीस ना, किंवा जीवाने काव्याला लागेल असं बोललीस, तर मी ते सहन करणार नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता काव्या इतकी इम्प्रेस झालेली असते पार्थवरती की ती सगळ्यांसमोर इथे आय लव्ह यू देशमुख असं जोरात ओरडते आणि त्याला मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण चला चला डान्स करूया म्हणून डान्स फ्लोर आता रेडी ठेवण्यात आलेला असतो. छान असं रोमॅन्टिक म्युझिक सुरू होतं. सगळेजण डान्स करत असतात, गेम्स खेळत असतात. तेव्हा काव्या इथे पार्थबरोबर आता खूपच रोमॅन्टिक होऊन डान्स करत असते. त्याच्या गालावरती सगळ्यांसमोर ती किस काय करते आणि त्याच्या इथे आता गळ्यामध्ये दोन्ही हात टाकून इथे क्लोज डान्स करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ आता खूपच जास्त लाजत असतो. तो काव्याला थांबवण्याचाही प्रयत्न करत असतो, पण आता काव्याने थोडंसं ड्रिंक केल्यामुळे ते सुद्धा चुकून इथे आता काव्या काही ऐकत नसते. काव्या इथे त्याच्याबरोबर छान असा रोमॅन्टिक डान्स करत असताना रम्या अजूनच चिडते. ती म्हणते की ह्या काव्यामुळे इथे पार्थने मला सगळ्यांच्या समोर कानाखाली दिली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आणि काव्या दोघेजण मेड फॉर इच अदर आहेत. सगळेजण भरभरून कौतुक करत असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने म्हणजे वर्षाचा शेवट हा निदान काव्य आणि पार्थ, नंदिनी आणि जीवा यांचा सोबत झालेला असतो. आणि त्याचबरोबर आता 12 वाजल्यानंतर न्यू इयर आलेला असतो आणि इथे पार्थ काव्याला इथे आता नवीन वर्षाच्या सगळ्यात पहिल्या शुभेच्छा देतो आणि काव्यासुद्धा सगळ्यात आधी इथे पार्थला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि सगळं काही चांगलंच होईल, आपण दोघेजण नेहमी एकत्रच राहू, असं सुद्धा प्रॉमिस इथे आता काव्याने पार्थला दिलेलं असतं.